ज्यांची ही धनुरास आहे त्यांच्यासाठी येणारे 8 दिवस कसे असतील आपण बघूया. 8 दिवस तुमच्यासाठी कसे असणार आहेत, कोणत्या एनर्जीजमध्ये तुम्ही असणार आहेत आपण बघूया. 5 कार्ड्स घेऊया आपण. कोणत्या एनर्जीजमध्ये तुम्ही राहणार आहात आणि काही गोष्टी हार्डवर्क चाललं आहे आत्ता. ओके, खूप हार्डवर्क करताय. फायनान्शियली काही गोष्टी उभ्या करण्यासाठी हार्डवर्क खूप करताय तुम्ही. पेंटिकल्सच कार्ड आलेलं आहे दुसरं पण, क्वीन ऑफ पेंटिकल्स. हार्डवर्क तुमचं फक्त मला वाटतं तुमचं स्वतःकडे पण लक्ष नाही आहे. ज्यांची धनुरास आहे ना तर ते तुम्ही फक्त म्हणतो ना फायनान्शियली कसे जमतील फायनान्शियली गोष्टी त्याच्याकडे खूप जास्त तुमचं लक्ष आहे. सगळ्या गोष्टी सगळ्यांशी शेअर नाही करत. बऱ्याच गोष्टी मनामध्ये असतात सिक्रेट तुमच्या पद्धतीने गोष्टी झालेल्या आवडतात तुम्हाला. तुमच्या पद्धतीने सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत तुमच्या म्हणण्यानुसार. लाईफ तुम्ही खूप सिम्पल जगता. ओके, धनुरास ज्यांची आहे आपल्याला 5 कार्ड्स पाहिजे होते. 1 कार्ड एक्स्ट्रा आला. जजमेंट, 7 ऑफ कप्स आणि सॉर्ड्स. ओके, मला वाटतं तुमच्या पद्धतीने गोष्टी आवडतात तुम्हाला हँडल करण्यासाठी, किंवा घरात पण तुम्ही तसंच वागत असाल, किंवा मला दिसतंय आत्ता सध्या येणाऱ्या 8 दिवसांमध्ये थोडासा तुमचा रुबाब असू शकतो त्या पद्धतीने. राईट. मला तुमच्याकडे लव प्रपोजल तुम्ही तरी घेऊन जाताय कोणाकडे तरी. ओके, एखादं प्रपोजल. हे प्रपोजल कशासाठी पण असू शकतं. रोमॅन्स आहे, पण हे प्रपोजल कोणत्याही गोष्टीसाठी असू शकतं. येताना नाही आहे, तुम्ही जाताना कोणाकडे तरी दिसताय. ओके, तुम्ही घेऊन जाताय कोणाकडे तरी. 7 ऑफ वॉन्ड्स. जितकं होईल तेवढं क्लिअर राहण्याचा प्रयत्न करा. म्हणजे मनामध्ये काही गिल्ट, डाऊट ठेवू नका. डाऊट खूप आहे तुम्हाला. ओके, डाऊट तुम्हाला स्वतःबद्दल पण राहते असं मला वाटतं. थोडंसं डाऊटमध्ये राहू नका. डाऊटमधून बाहेर या आणि क्लिअर गोष्टी बघण्याचा आणि क्लिअर गोष्टींमध्ये राहण्याचा थोडासा प्रयत्न करा. ह्याच्यामधून आपण फक्त 3 कार्ड्स चेक करूया. धनुराशीसाठी आहे. येणाऱ्या 8 दिवसामध्ये कोणत्या एनर्जीजमध्ये तुम्ही असणार आहे ते आपण चेक करूया. मिळालं आपल्याला कार्ड. हार्ट चक्रा हिलिंग. ओके, हार्ट चक्राची हिलिंग येते. 4 कार्ड्स आलेत. ओ वा, काही आठवणी. कामामध्ये खूप पॅशनेबल आहात. काम, किंवा मला असं वाटतं की तुमच्या रिलेशनमध्ये स्पार्क, एक म्हणतो ना असं आग. वॉन्ड्सची जशी एनर्जी कशी असते आपल्या कार्ड्समध्ये तशी तुमची एनर्जी आहे आत्ता सध्या 8 दिवसामध्ये. आत्ता सध्याही तुम्ही करंट एनर्जीजमध्ये ह्याच एनर्जीजमध्ये असणार आहे डेफिनेटली. ओके, काही मेमोरीज आहेत तुमच्या लाईफमध्ये, तुमच्या पार्टनरसोबत असू शकते. लव्ह मेसेज हा येतो आहे. ओके, मेमोरीज खूप जास्त महत्त्वाचे आहेत तुमच्यासाठी. हे रिलेशन शाईन आहे तुमच्यासाठी. किंवा धनुराशी ज्यांची आहे, तुम्ही मॅरेज असाल किंवा तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल, तुमचं आत्ता सध्या तर रिलेशन खूप छान आहे. ओके, प्ले चाललेलं आहे. रिलेशन खूप छान आहे. वेळ देता तुम्ही तुमच्या पार्टनरला, आणि तुम्हाला माहीत आहे हे रिलेशन स्ट्रॉंगली ठेवण्यासाठी एकमेकांना वेळ देणं खूप महत्त्वाचं आहे. मला वाटतं बखूबी तुम्हाला समजते आणि ते देता पण तुम्ही. आणि तुमचा पार्टनरही तितका सपोर्टिंग मला दिसतोय. ज्यांची धनुरास आहे त्यांच्यासाठी सांगते. ओके, सेन्सरमध्ये स्ट्रॉंग. म्युझिक आहे का? काही गोष्टींमध्ये वाटत असेल तर म्युझिक आहे का? छान वाटेल, छान फील होईल तुम्हाला. ओके, असा मेसेज येतो. आता फक्त आपण ह्याच्यामधून एंजल कार्डमधून 2 कार्ड्स घेणार आहोत धनुराशीसाठी. आपण बघणार आहोत त्यांच्यासाठी गायडन्स काय येतं. एंजल आपले काय गायडन्स देतात आहे. एक कार्ड मिळाले आपल्याला. 1 मोर कार्ड एंजल. बघूया तुमच्यासाठी काय गायडन्स येतं. एंजल तुम्हाला काय गायडन्स देतात आहे. ओके, फ्युचर इन द नियर फ्युचर. काय येते गोष्ट तुमचं. हो, नवीन काहीतरी संधी, अपॉर्च्युनिटीज तुम्हाला मिळते काही ना काहीतरी. ओके, न्यू संधी तुमच्या लाईफमध्ये येते. हॅप्पी दिसते तुम्ही, खूप खूप खुश आहे. येणाऱ्या काही, हे फ्युचरसाठी सांगितलं आहे, पण काही महिन्यात आणि काही वीकमध्ये मला असं वाटतं तुमच्या लाईफमध्ये काहीतरी येणार आहे. ओके, तुम्ही कुठल्या गोष्टी मॅनिफेस्ट केल्यात का?
मला असं वाटतं तुम्ही जो हार्डवर्क करताय ना फायनान्शियली, त्याची काहीतरी ग्रोथ येताना मला दिसते तुमच्या लाईफमध्ये. ओके, कारण मी तुम्हाला पहिलं सुरुवातीलाच बोलले तुम्ही हार्डवर्क खूप करताय. तुम्ही इतकं हार्डवर्क करताय ना फायनान्शियली चांगले होण्यासाठी. असं मला वाटते काही आठवड्यामध्ये, काही महिन्यामध्ये त्याचा रिझल्ट तुम्हाला खूप छान मिळणार आहे. ओके, हे आपण 8 दिवसासाठी घेतलं, पण आपल्याला 8 दिवसाची पण एनर्जी आलेली. त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला जो आता तुम्ही हार्डवर्क करताय ना फायनान्शियली गोष्टीसाठी, त्याच्यासाठी छान आल्यात ह्या गोष्टी. त्यासाठी छान कार्ड आलेत तुम्हाला. हा गायडन्स दिला जातो की जो हार्डवर्क तुम्ही करताय ना त्याचा बेनिफिट्स डबल टिबल मल्टिप्लाय होऊन तुमच्याकडे येतोय, ज्यांची धनुरास आहे. ओके, आत्ताचा हा मेसेज होता. हा मेसेज कसा वाटला मला नक्की सांगा, आणि तुमच्याशी कसा रेझोनेट झाला हे पण मला नक्की सांगा. ओके, थँक्यू सो मच.